बाबा बाबा लय काम करायला लागतात. फिरायला काय नुसतं यायला लागतंय. इथं मी बाटले घेतले हे बघा नुसता पिवला पिवला सगळा. चला रे हात गली पडणार. कळत होता काय बोलतो हे बघ तांदूळ बिंदूळ विकतात आपल्या इथं काय चला. अरे बाबा मी फुमा घालून आलोय काम नाही करा पाहिजे मी. फायनली पोचलो आम्ही लोकेशनवरती आणि आमची रूम त्या तिकडे. पण आता आम्हाला भूक लागली काहीतरी खायला जायचे. अभिजित आमची स्पॉन्सरशिप करणार आहे पण पालाला तो पैसे लई गरीब आहे आम्ही. आता आपण आपलं दीव घेऊन डायरेक्ट चाललो गाभारत. 11ला बंद होणार आहे म्हणून फास्ट फास्ट. अरे इकडं या ना सगळी या. मी बाबा लई सेफ्टीने आले बघ काहीच दुखाल नको ना रुपाल. तर गाईज फायनली प्रवेश केला आम्ही. आता बघू शकता मुख्य महाद्वार. काहीच फायनली अर्ध्या रस्त्याने आलो आणि बघू शकता काहीच दम नाही लागला. परफेक्ट परफेक्ट चाललंय बघा. अजून चिक्कार अंतर आहे. अवऱ्या पायऱ्या चरल्या पण काहीच दम नाही काय नाही. देवाच्या ठिकाणी काही नाही बाबा वाटत. अजून एनर्जी येतंय. आता थांबू इथं अजून कोण आला नाही. आम्ही लई पुढं पुढं आलो. आणि पहिली गोष्ट काय आहे ते देव असताना तर मागं नसतं बघा असं काहीतरी बोलतात म्हणून आम्ही काही थांबलोच नाही. आम्ही उलटू पुढं आलो. आणि जो देवाचं डेकोरेशन केलं ना त्याच्यामध्ये जाम जण पाया पडतात म्हणजे भारी वाटतं त्यांना. पण चला तर डायरेक्ट वरती गेले भेटू. काहीच बघू शकता फायनली आपण आलोय आणि आपले देव आता त्या तिथं ठेवलेत. जाम भारी वाटतं. एकदम एकदम भारी येतं फील इथं. काय विषय नाही दमलो विमलो काहीच नाही. तर आता बघू आपल्या देवाचं ते अभिषेक घालतील त्यानंतर मग वरती जाऊ परत टॉपला. चला तुम्ही लास्टपर्यंत ब्लॉग बघा एंड सबस्क्राईब पण करा. दर्शन बिर्शन झालेलं आहे मस्त ओके मध्ये. आणि बघा ही सगळी आपली दिसतात ना हे येल्लो जर्सी सगळी आपलीच माणसं आहे बघा. आता आपल्याला वरती जायचे अजून माणसं येतात आपली. जाम मजा आहे. तर असं वाटतं आपण स्वर्गातच आलो म्हणजे स्वर्ग जाईल आपल्यासाठी. गॉगल लावले मी अजून बाहेर दिसतंय. देवा ठिकाणी गॉगल बिगल नसतं लावत जास्त शायनिंग नसते मारत. साधा सिम्पलच राहत असतं. मी तसं पण शायनिंग मारतच नाही. चला तर डायरेक्ट वरती जाऊ. काय भावा बरा आहे ना. शिव शंभूच अवतार देवा तूच मल्हार भैरवनाथाच अवतार देवा. काहीच मस्त फोटो काढलं. आता एकच इच्छा नेक्स्ट टाइम येणार तर बायकोला घेऊनच येणार. हरामी हो बेटा. एकच इच्छा नेक्स्ट टाइम येणार तर बायकोला घेऊनच येणार आणि जोड्यानं येणार. जाम भारी भाई सगळी नसती पिवली पिवली.
आमचा इथं 100 रुपये पावती आहे. 100 रुपये काढा, पावती द्या ना मग जा. कोरोना वाटला फुकट दर्शन आहे. धावलेली कसा विषय माहिती आहे का, ते देवाखाली देवाच्या नावाखाली तरी 100 न 200 न 300 रुपये नका काढू. हा लोक लांब लांबशी पाया पडायला येतात. लांब लांब अरे माझं काय बोलायचे, लांब लांबशी लोक पायाला पडायला येतात. नाही 100 रुपये घेतात दर्शनात. तुला काय वाटतंय? मला वाईट वाटतं. हा थांब, आता फोटो काढतो आम्ही. जाऊ आता डायरेक्ट अभिषेक करायला घेतला आपल्या देवांचा. चला तिथे दाखवतो तुम्हाला काय कसं करतात. A few moments later. बाबाच्या बरोबर गेला असतं वाटतं डायरेक्ट. गाईज लय बेकार ऊन आहे. अभिषेक झालाय म्हणजे अजून ऑलमोस्ट डन नाही, पूर्ण थोडासा राहिलाय. बसून एवढ्या बेकार मुंगे आल्या ना पायाला का उठून आम्हाला पाणी प्यायला यायला लागला. पाणी प्यायला यायला. हे बघा आमचा छोटा बघा. हे बघा डायरेक्ट बिंदास फिरतोय, काही गरज नाही. देवा ठिकाणी आले पॉरबॉल डायरेक्ट बिंदास राहतो. ही खरी घटना आहे. हे बघा कशी बघताय बघा रॅली. चला आता फक्त जेवाची जाम बेकार उठले खाली जाऊ डायरेक्ट. खंडूराया काहीच फायनल दर्शन झाला आणि आता चालू डायरेक्ट रूमवरती. इथं दर्शन एक नंबर झाला, काय टेन्शन नाही. चला तर डायरेक्ट जाम भूक लागली. काहीच दर्शन बिर्शन झालं ओके मध्ये. आणि आता चालत चालत आम्ही असं खाली आलो आणि जाम कंटाळा आला. एवढं बेकार पाय दुखतात ना, पायऱ्यात चढून उतरून. पहिले काहीच नाही वाटलं, मग आता जाम बेकार पाय दुखतात. तर आम्ही आता इथे सार्वजनिक बाकडे आहेत त्यांच्यावर बसतो. बाकड्यावर विसतो राजा दिस पाय बी सगळा या बाकड्यावर बसतो. आता बाकड्यावर बसून आम्हाला कोण जेवायला देते का बघतो आम्ही. आणि बाकड्या बसण्याचं कारण काय माहिती आहे का, या चिंच आहेत. अरे बाबा इकडे चिंचाच भरलेत नुसते बघा. आता चिंच चोराचं एक मिशन कंप्लीट होते का नाही बघू आपण. भूकले लागले रे. कांदा वगैरे नाही, पोट भरला. काही जाम बेकार भूक लागली. इकडे काय आहे, अरे द्यावा मागं स्वर्ग आहे आमच्या. हे बघा मी घाण कंटी इकडे. काहीच आता निघलो आम्ही घरी जायला आणि सगळं काही झालं. दर्शन विर्शन मस्त झोपलोय घेऊन आणि आता आमची गाडी पकडलोय. बाई मागं सीन चालू आहे इथं.
इकडे बॅक साईडला सीन चालू आहे, ते दाखवू नाही शकणार मी. पोलीस काका आहेत, काही विषय खोल आहे. गाईज आता आपण डायरेक्ट आपल्या घरी गेलो भेटू गावात. आता काय मध्ये मी दाखवत पण नाही कारण स्टोरेज फुल झाले. नुसतं फोटो वारले आणि वारणं तर डायरेक्ट आपण जाऊ आता घरी. म्हणजे घरी गेलं आपल्याला DJ जे असतात आणि घरी झालं 9-8 वाजतील तर आपण डायरेक्ट तिथं जाऊन डायरेक्ट भेटू तुम्हाला. नाद केला पण वाया नाही गेला. हे बघा गाडीवर सलून भाई फर्स्ट टाइम असं बघते मी. मामाने डायरेक्ट गाडीवर सलून खोलले, मस्त पाणी लावतंय भाई, फेसबीस काहीच नाही, पाण्यावर डायरेक्ट करतंय. आम्हाला 2-3 तरी पट्टीन. हे बघा कसली बेकार मामाने सिस्टीम काढले. हो हो मामा तो चिकना दिख रहा है. चला मामाला दाढी करू दे, आपण जाऊ आपण आपल्या मार्गाला. टाटा बाय बाय. रात्रीचे 8 वाजले आणि आम्ही ते स्टॉप घेतला तर चहा प्यायला. बाई बघा काही कसं वाटतंय चहा प्यायला थांबला. छान वाटतंय पण माझा आता अवतार कसा आहे माझा भाई भाई एवढा जीव माझं बिस्किट आणलाय. काय घेतलाय अरे माझा आहे तो. काय सोगायचं आता आपण चहा पितो कारण सोगायच करून करून आज थकलोय मी. मी घरी जाऊन झोपणार रे, माझी जनरल येऊ द्या.
मजा केली. हल्दी नाच्या नसते ना तेवढी ही मजा केली. कुटुंबाची सगळी बारीकपासून मोठी मानापासून सगळी नाचवतं. आवाज बसले. उद्या लवकर उठून आपल्याला कामाला पण जायचे. तर आता हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भाई आपला चॅनल आहे. जाम बेकार मजा केली आज काय.